दक्षिण भारतातील थोर समाजसुधारक व द्रविड कळघम पक्षाचे संस्थापक पेरियार हे समाज सुधारणेचे काम करताना व आपल्या हिंदू धर्मग्रंथातील इतिहासाबद्दल जनजागृती करताना अनेक प्रश्न लोकांना विचारित असत. आपल्या हिंदू धर्मग्रंथानुसार देवांचा जन्म व अस्तित्वाबाबत अनेक प्रश्न मलाही पडतात. मला पडलेले काही प्रश्न व पेरियार यांनी लोकांना विचारलेले काही प्रश्न मी तुमच्यासमोर मांडत आहे. त्याची उत्तरे जर तुम्हाला सापडली तर मला नक्की कमेंट करा. हिंदू धर्मग्रंथानुसार या पृथ्वीवर सध्या कलियुग चालू आहे. याआधी सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग चालू होते वगैरे. प्रश्न: ही युगे फक्त भारतातच का होती? पृथ्वीवरील इतर कोणत्याही देशात अशा प्रकारच्या कोणत्या युगाचा उल्लेख का नाही? त्याचप्रमाणे या युगातील देव हे या ब्रह्मांडाचे मालक आहेत असे लिहिले आहे. प्रश्न: मग इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, अमेरिका, दुबई, आफ्रिका इत्यादी देशातील लोकांपैकी किती जणांना या देवांची माहिती आहे? हिंदू धर्मग्रंथानुसार एक एक युग काही लाख वर्षांचे आहे. प्रश्न: प्रत्येक युगात हे देव जिवंत कसे राहिले? उदाहरणार्थ परशुराम. मग या कलियुगात परशुरामाचा जन्म नाही झाला का? कर्ण हा सूर्याचा पुत्र आहे. प्रश्न: सूर्य हा आगीचा गोळा असताना माणसाला जन्म देऊ शकतो का? सूर्याचा पुत्र मनु, ज्याला शिंक आल्याने त्याच्या नाकातून एक मुलगा जन्माला आला होता. प्रश्न: एखाद्या माणसाच्या नाकातून माणसाचा जन्म होऊ शकतो का? श्रंगी ऋषीचा जन्म हरिणीपासून झाला होता. प्रश्न: हरिणीपासून माणसाचा जन्म होऊ शकतो का? दशरथ राजाच्या 3 राण्यांचे 4 पुत्र फळांची खीर खाऊन जन्माला आले होते. प्रश्न: फळांची खीर खाऊन माणसाचा जन्म होऊ शकतो का? सीतेचा जन्म मडक्यामधून झाला होता. प्रश्न: मातीच्या मडक्यामधून माणसाचा जन्म होऊ शकतो का? हनुमानाचे वडील पवन यांचा जन्म कानामधून झाला होता. प्रश्न: कानामधून माणसाचा जन्म होऊ शकतो का? हनुमानाचा पुत्र मकरध्वज यांचा जन्म माशाच्या मुखामधून झाला होता. प्रश्न: माशाच्या मुखामधून माणसाचा जन्म होऊ शकतो का? रावणाची पत्नी मंदोदरीचा जन्म बेडकापासून झाला होता. प्रश्न: बेडकापासून माणसाचा जन्म होऊ शकतो का? गणपतीचा जन्म हा पार्वतीच्या अंगावरील मळापासून झाला. प्रश्न: बरेच दिवस आंघोळ न केल्यामुळे माणसाच्या अंगावर मळ तयार होतो. याचा अर्थ पार्वतीने किती दिवस आंघोळ केली नव्हती व मळापासून माणसाचा जन्म होऊ शकतो का?